स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी लोकसुनावणीला उपस्थित राहावे. दादासाहेब लवटे. आमदार शहाजीभाऊ पाटील यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने बहुप्रतीक्षित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाची पहिल्या टप्प्यातील 300 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. 14 गावांचा समावेश असलेल्या या योजनेतून सुमारे 45,000हून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवार 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता पंचायत समिती बचत भवनमध्ये पर्यावरणविषयक लोकसुनावणी होणार असल्याने या योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले आहे. गेल्या 20 वर्षांपासून भासणात गुंडाळलेले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आमदार शहाजीभाऊ पाटील यांना यश आले आहे. आमदार शहाजीभाऊ पाटील यांनी या योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून 883 कोटी 77 लाख रुपये खर्चाच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रत्यक्ष कामासाठी 789 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, तर अनुषंगिक कामासाठी 92 कोटी 85 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बंदिस्त नलिका करण्यासाठी 257 कोटी 34 लाख 46 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, तर पाणी वापर संस्था व प्रशासन यासाठी 3 कोटी 50 लाख 67 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. 14 गावांचा समावेश असलेल्या या योजनेतून सुमारे 45,000हून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेतून लक्ष्मीनगर, अचकदानी, बागलवाडी, सोनलवाडी, अजनाळे, वाकेशिवणे, नळेवाडी, एल्मर मंगेवाडी, पंडगरवाडी, चिकमहूद, कटपळ, खवासपूर, जुनी लोटेवाडी, नवी लोटेवाडी, इटकी, एकतपूर, वाकेशिवणे या 14 गावातील सुमारे 39,000हून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, तर सांगोला शाखा कालवा 5 वरील सुमारे 6,000 एकर असे एकूण 45,000हून अधिक एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार आहे. या योजनेची निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बुधवार 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सांगोला पंचायत समितीच्या बचत भवनमध्ये पर्यावरण विषयक जाहीर लोकसुनावणी होणार आहे. तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले आहे. जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.